देवाने तुम्हाला आजपर्यंत कधी उपाशी ठेवलं का? मग तरीही आपण असमाधानी का? आपण पोटाच्या भुकेपेक्षा मनाच्या तृष्णेमागे इतके धावतो की आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद घ्यायलाच विसरतो. जगायला एवढं काही लागत नाही. एका छोट्याशा गावात गणू काका राहत होते. घर कौलारू, अंगण मातीचं, पण मन मात्र सोन्यासारखं. गणू काकांचं आयुष्य खूप साधं होतं. 2 वेळचं जेवण, अंगावर 2 जोड कपडे आणि देवाचं नाव, एवढंच त्यांना पुरेसं वाटायचं. एके दिवशी गावात शहरातून एक श्रीमंत माणूस आला. मोठी गाडी, महागडे कपडे, हातात फोन. त्याने गणू काकांना विचारलं, काका, तुमच्याकडे काहीच नाही, तरी तुम्ही इतके आनंदी कसे? गणू काका हसले आणि म्हणाले, बाळा, जगायला खरंच फार काही लागत नाही. देव पोटापुरतं देतोय, पण आपण मनापुरतं कधी समाधान मानत नाही. तो श्रीमंत माणूस थोडा थबकला. त्याच्याकडे पैसा होता, घर होतं, प्रतिष्ठा होती, पण समाधान नव्हतं. त्या रात्री तो विचार करत बसला. वजा आपण आयुष्यभर आणखी आणखी म्हणत धावत राहिलो, पण पुरेसं कधी म्हणालोच नाही. खरं तर भूक पोटाची कमी आणि मनाची जास्त असते. देव आपल्याला आवश्यक ते देतो, पण आपली अपेक्षा कधीच थांबत नाही. त्या दिवसापासून त्या श्रीमंत माणसाने एक सवय लावली, वजा दररोज देवाचे आभार मानायचे आणि जे आहे त्यात समाधान मानायचं. जगायला एवढं काही लागत नाही, पण समाधान मानायला मोठं मन लागतं. श्री स्वामी समर्थ.